नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपला नेहमीच नवनवीन विषय असतात आणि ज्याच्यातून म्हणजे समाजाचं काहीतरी भलं होईल किंवा आपली जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना काहीतरी माहिती मिळेल, त्यांच्या मार्फत त्यांच्या नातेवाईकांना काही माहिती मिळेल असे नक्कीच आपले व्हिडिओ असतात. तसाच आजचा सुद्धा व्हिडिओ आहे. म्हणून जर कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या महाराष्ट्र माझा या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा विषय थंबनेलवरून तुमच्या लक्षात आला असेल की पुण्यामध्ये मोफत जेवण वाटप. तर हे प्रामुख्याने कुठे कुठे आहे पुण्यात आपण हे पाहणार आहोत आज, आणि कुणासाठी आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर आपण पहिलं जे पाहणार आहोत की जे स्वारगेट पासून 4 किलोमीटर सातारा रोडवरती धनकवडीच्या अलीकडे बालाजीनगरच्या म्हणजे जवळजवळ बालाजीनगरच्या इथे सद्गुरू शंकर महाराज ट्रस्ट मठ पुणे. तर आपण पाहूया त्यांचं मंदिराचा पण फोटो तुम्हाला दाखवतो आणि मग त्याच्यावरती आपण डिटेलच चर्चा करू की कशा पद्धतीने यांचं जेवणाचं वितरण असतं किंवा काय काय असतं हे आपण पाहूया. हे पहा मित्रांनो, हा आहे शंकर महाराजांचा मठ. ते दत्ताचाहीच अवतार आहेत आणि या ठिकाणावरून कशा पद्धतीने जेवण वाटप, अन्नधान्य वाटप केलं जातं हे आपण आज या ठिकाणी पाहणार आहे. तर मित्रांनो, प्रामुख्याने यांचं वितरण अशा पद्धतीने आहे की जे आपलं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटीमध्ये साधारणतः रोज 600 किलो खिचडी ही रोज सप्लाय केली जाते या ट्रस्टच्या मार्फत, जे शालेय विद्यार्थी आहेत. कारण त्या तिथे सर्व म्हणजे महाराष्ट्रातून येणाऱ्या, म्हणजे आता त्या युनिव्हर्सिटीला जर म्हटलं तर पुणे, नाशिक, अहिल्यानगर यांची 700 महाविद्यालय जोडलेली आहेत आणि बऱ्याच ठिकाणाहून तिथे विद्यार्थी वसतिगृह आहेत. तिथे ज्यांची परिस्थिती खराब आहे किंवा काही गरजू विद्यार्थी आहेत वसतिगृहामध्ये, त्यांना हे अन्नदान रोजच्या रोज वाटप केलं जातं. मित्रांनो, एवढं जबरदस्त कार्य या ठिकाणी शंकर महाराजांची जी ट्रस्ट आहे ती करते. आणि ह्या ज्या कॅम्पसचा म्हणजे जो परिसर आहे सावित्रीबाई यांच्या युनिव्हर्सिटीचा, तो तब्बल 411 एकर आहे. तर तिथे प्रामुख्याने विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कॉलरशिप दिली जाते, महात्मा फुले यांची स्कॉलरशिप दिली जाते, बऱ्याच स्कॉलरशिप दिल्या जातात तिथे. आणि एक मुलींना किंवा गरजू विद्यार्थ्यांना एक पाठबळ देण्याचं काम ही संस्था करते, जी आपली सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आहे. त्या ठिकाणाहून गरजूवंतांना शिक्षणही मोफत दिलं जातं. बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणाहून स्कॉलरशिपवरही होतात. तर दुसरं जे आहे ठिकाण, वितरकाचं ठिकाण, तर ते आहे आपलं भाऊसाहेब रंगारी. हे जे गणपती मंडळ आहे हे आहे बुधवार पेठेच्या तिथे, जो भाऊसाहेब रंगारी रोड आहे तिथे हे रोजच्या रोज वितरण केलं जातं. आणि तिसरं आहे जे छत्रपती संभाजी स्कूल या ठिकाणी हे नवी पेठेत आहे. इथेही या ठिकाणी अन्नदानाचा मोठा रोजच्या रोज कार्यक्रम राबवला जातो. अशा पद्धतीने ही ट्रस्ट गेली कित्येक वर्ष या ठिकाणी काम करते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की कोरोनाच्या काळात लाखो लोकांना अन्नदान वाटप केलं आणि जवळजवळ 19,000 लोकांना, कुटुंबाला, की जे अन्नधान्य वाटप आहे, जे किट आहेत ते या आपल्या दत्तगुरूंच्या माध्यमातून, म्हणजे आपले जे शंकर महाराज दत्ताचाच अवतार आहेत त्यांच्या मार्फत सर्वत्र वाटलं गेलं. तर असं हे पहिलं आपलं पुण्यातलं. आणि जर तुम्ही मंदिराच्या तिथे गेला तर तिथे सुद्धा रोजची रोज एक कमी म्हणजे एक तुटपुंजा 5-10 रुपयामध्ये तिथे तुम्हाला जेवण मिळतं. तर हे फक्त पुणेकरांसाठीच नाही किंवा पुणे जिल्ह्यातल्या लोकांसाठी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे लोक येतात त्यांच्यासाठी आहेत, किंवा शिकायला जे विद्यार्थी येतात, विद्यार्थिनी येतात किंवा काही गरजू लोक आहेत, अशा सुद्धा सोयी या ठिकाणी केलेल्या आहेत. तर दुसरं जे आहे ते आपण पाहणार आहेत की भूकमुक्त पुणे, म्हणजे जे युग फाउंडेशन आहे इस्कॉन पुणे यांचं, तर आपण पाहूया काय त्यांचा सुद्धा प्रकल्प आहे. तर चला आपण 2 मिनिटात तुम्हाला दाखवतो की ते कशा पद्धतीने वाटप करतात या ठिकाणी. तर हे पहा मित्रांनो, हे आहे आपले पुण्यातलं अन्नधान्य व जेवण वाटप. इस्कॉन पुणे, पुण्यातील त्यांच्या फूड फॉर लाईफ कार्यक्रमातून मोफत शाकाहारी जेवण दिले जाते. ही एक NGO संस्था आहे, पुण्यातील एक सामाजिक संस्था आहे.
स्वयंसेवी संस्था आहे जी समाजातील विविध गरजू वर्गांसाठी काम करते. भूकमुक्त पुणे, भूक मिटवण्यासाठी गरजू लोकांना स्वयंपाक केलेले अन्न व अन्नधान्य यांच्या वतीनं या ठिकाणी वाटप केलं जातं. या संस्थेचा मेन हेतू आहे इच वन टीच, म्हणजे प्रत्येक गरजू लोकांना शिक्षण देणे, त्यांना पाठबळ देणे, अन्नधान्याचा सप्लाय करणे, मुलींना जो मासिक पिरियड येतो त्याच्यात जे पॅड्स असतात सॅनिटरी पॅड्स त्याचं फुकट वाटप करणे, स्त्रियांना जास्तीत जास्त भक्कम करण्याचं हे युग फाउंडेशन जे आहे हा NGO हे प्रामुख्याने या ठिकाणी जोरात काम करत आहे. म्हणजे पुण्यात नव्हे तर संपूर्ण देशात जरी म्हटलं आपण तर हे युग फाउंडेशन या ठिकाणी काम करतंय. ही सर्वांना माहिती असावी मित्रांनो. म्हणून आपण या ठिकाणी काय केलेलं आहे की असे बऱ्याच ठिकाणी म्हणजे पुण्यात सुद्धा अशी बरीच ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी अन्नदान केले जाते. म्हणजे गुरुद्वारा असतील, गुरुद्वारामध्ये पण तिथे कसं असतं 1-2 दिवसच अन्नछत्र असतं, असं काही नाही की तिथे डेली असतं. जसं सद्गुरू आपले शंकर महाराज आहेत यांचं कसं आहे की डेली अन्न वाटप असतं तिथं. पण ही जी युग फाउंडेशन संस्था ही अन्न शिवाय कच्चं अन्न म्हणजे जे किट आहे म्हणजे गहू असेल, ज्वारी असेल किंवा काही आणखी तांदूळ असेल हे सर्व वाटप करते. आणि स्कॉलरशिप ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे स्कॉलरशिप वरती काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण दिलं जातं, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. याचा जो पत्ता आहे मित्रांनो तो बघा, तुम्ही सोलापूर रोडने जर हडपसरला आला तर हडपसरच्या पुढे भैरोबा नाला आहे, तिथून डाव्या हाताला शिवरकर रोड त्या ठिकाणी वानवडी या परिसरामध्ये म्हणजे 411-040 हा तिथला पिनकोड आहे. आणि तिथल्या मेन मळ्याचं पण तुम्हाला मी नाव सांगतो, तो आहे चौगुले मळा. तर ही संस्था म्हणजे तिथे मेन ऑफिस आहे त्यांचं युग फाउंडेशनचं. तर तिथे सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. म्हणजे आपले विद्यार्थिनी असतील, विद्यार्थी असतील, शिक्षणासाठी त्यांना पाठबळ नसेल किंवा काही गरजूवंत असतील ज्यांना अन्नधान्यासाठी मदत नाहीये, कारण त्यांचं भूकमुक्त पुणे हे अभियान आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्हाला 100% मदत मिळणारच आहे, की असं नाही की तुम्हाला मदत मिळणार नाही. तर अशीच भरपूर केंद्रे आहेत या पुण्यामध्ये, आपण वेळोवेळी ती पाहणारच आहोत. तर इथे युग फाउंडेशनला आता माझं म्हणण्याचा उद्देश अजून एक असा आहे की हे सर्व तुम्हाला जे दान देतात लोक, मग तुम्ही 11 रुपये द्या, 51 रुपये द्या, असं नाही की लाखच रुपये दिले पाहिजे. किंवा आपण ज्यावेळी शंकर महाराजांच्या मंदिरात मठात जातो, आता मोठमोठे ट्रस्टी आहेत ज्यांना दान देणार किंवा ट्रस्ट पण आहेत आणि ह्यांचं अंडर 80C म्हणजे संपूर्ण कायद्याने काम चालतं की तुम्ही दिलेली जी काही पावती असेल त्याच्यातून तुम्हाला टॅक्सची सूट पण मिळते या ठिकाणी. तर तुमच्या इच्छेने तुम्ही 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 101 रुपया अन्नदानासाठी कधीही शंकर महाराजांच्या मंदिरात गेलेत किंवा इस्कॉन मंदिरात गेले कुठल्या, तर त्या ठिकाणी जरूर तुम्ही काही ना काही फुल ना फुलाची पाकळी एक दान करत जा. कारण ह्या ज्या संस्था आहेत ह्या पूर्ण ज्या ट्रस्ट आहेत ह्या पूर्ण तुमच्या आमच्या आधारावरती चाललेल्या आहेत आणि याच्यामध्ये काही कसलाही काळा बाजार नसतो. कारण हे गरीब आणि जे गरजू विद्यार्थी आहेत जे खेड्यातून शिकण्यासाठी येतात, स्कॉलरशिप वरती येतात, ज्यांना राहायला जागा नाही त्यांना वसतिगृहाची जागा आपल्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये राहण्याची केली जाते. प्रामुख्याने वरून त्यांना स्कॉलरशिप दिली जाते की काय घ्यायचं असेल पाठ्य पुस्तक साहित्य सर्व युग फाउंडेशन मध्ये आणि शंकर महाराज किंवा आपल्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये सर्व काही फ्रीमध्ये दिलं जातं. त्याच्यामुळं हा जो व्हिडिओ आहे आपले जे हुशार विद्यार्थी असतात मग कुठलेही असो त्यांना या ठिकाणी यायचं असेल तर तुम्हाला मी वानवडीचा तो पत्ता सांगितलाय, चौगुले मळा वगैरे. वानवडीत गेलं तुम्हाला कुणीही सांगेल. विठ्ठल शिवरकर रोडवरती यांचं मेन ऑफिस आहे. आणि सद्गुरू महाराजांचं तर स्वारगेटला जरी तुम्ही उतरलात आणि तिथं जरी चौकशी केली किंवा तुम्ही डायरेक्ट सावित्रीबाई फुले या युनिव्हर्सिटीमध्ये गेला तरी सुद्धा तिथे चालण्यासारखं आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना किंवा जवळच्या लोकांना 100% शेअर करा. आणि असेच आपण नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ तुमच्या माहितीसाठी. आणि जे आपले तुमच्या माझ्यासारखे जे काही गरीब लोक आहेत किंवा ज्यांना काही सपोर्ट नाही असे आपण सगळे मिळून एकत्र येऊ आणि प्रत्येक जणाला साथ देऊ. कुणाला काही माहिती असेल तरी कमेंटमध्ये सांगत जा, मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवत जाईल
तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि शेअर करायला विसरू नका. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव दत्त.